पाहत आहे काँग्रेसनं कसे कायदे केले आणि हे पहा कसे बदमाश कायदे करते. काँग्रेसनं 1894 इंग्रजांनी केलेला कायदा मोडून काढला. का कायदा होता तो? कायदा होता का शेतकऱ्याची जर शेत जमीन जर सरकारनं एखाद्या कामासाठी घेतली तर 8,000 रुपये एकर, 3,000 रुपये एकर आणि त्याचं पुनर्वसन गिनर्वसन काही नाही. ठीक आहे. मग जयराम रमेश हे ग्रामविकास मंत्री होते काँग्रेसमध्ये. त्यानं तेव्हा एक कायदा केला, शेती अधिग्रहण व पुनर्वसन कायदा. का म्हणते या कायदा? तर ह्या कायदा असा म्हणते का भारतातल्या कोणत्याही शेतकऱ्याची एखाद्या गव्हर्नमेंट प्रोजेक्टसाठी जर जमीन अधिग्रहित केली तर त्याले कोरडवाहू जमीन असन तर रेडी रेकनरच्या 4 पट, जर ती जमीन बागायती असन तर रेडी रेकनरच्या 8 पट. ठीक आहे. म्हणजे 2 पीक येत असत आणि बागायती म्हणजे फळपीक लावत असन तर 10 पट रेट भेटन. त्या कायद्यात असं होतं का जर सरकारनं जमीन विकत घेतलेली 5 वर्षात वापरली नाही तर शेतकऱ्याला परत भेटल. आणि जर सरकारनं ते थर्ड एखाद्या कंपनीने विकली तर जास्त भावाने विकली तर शेतकऱ्याचा वाटा बी त्याच्यात राहील. नरेंद्र मोदीनं आल्याबरोबर 2014 त्याच्यात काड्या केल्या. आणि काड्या क्या केल्या? काड्या केल्या मुक्या आणण्याच्या बाजूनं. सरकारनं एखाद्या प्रोजेक्टसाठी जमीन आणि जास्त भावाने विकली तर त्याच्यात शेतकऱ्याचा वाटा राहणार नाही. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं माहिती आहे मोदीनं? शेतकऱ्याची जमीन 5 वर्ष वापरली नाही तर त्याला परत भेटणार नाही. असे मुक्या आणण्याच्या फेवरचे कायदे ह्या मोदी सरकारनं केले आहे. एकही कायदा तुमच्या बाजूचा चांगला केला बा? अजिबात केलेला नाही. इकडं शाळा बंद चालू आहे, तिकडं मुख्य अदानी इकत घ्यायला तयार आहे. महाराष्ट्रातल्या शाळा इकत, तुम्ही इका म्हणते गव्हर्नमेंटच्या शाळा मी घेतो. त्याचं लक्ष फक्त जागेवर आहे का कुठून जागा भेटते आणि हे जागा हपकाडाची कशी. आता प्रायव्हेट जागा जर शाळेच्या इकल्या तर जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळा मुख्याच्या ठिकाणी आहे, नगरपालिकेच्या तर शहराच्या ठिकाणी आहे. हे जागा हपकाडन 5 वर्ष चालवून आणि म्हणून शाळेत ऍडमिशनच नाही, बंद. आणि जागा कोणाच्या नावावर झाली राहील? अदानीच्या. तो तिथं कॉम्प्लेक्स काढन.